प्रार्थनास्थळ अधिनियम 1991च्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर केंद्र सरकारची बाजू मांडणारं प्रतिज्ञापत्र 4 आठवड्यात सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकारला दिलेत. या विषयावरची सुनावणी पूर्ण होईपर्यंत या कायद्याशी संबंधित कलमांखाली कुठलेही नवे खटले दाखल केले जाऊ नयेत असे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत. या कायद्याचं कलम 2, 3 आणि 4 रद्द करण्याची विनंती एका याचिकेत करण्यात आली. एखाद्या व्यक्तीच्या किंवा धार्मिक समूहाच्या पूजा अर्चना स्थळावर पुन्हा दावा करण्याच्या न्यायिक समाधानाच्या अधिकाराची पायमल्ली या तरतुदींमुळे होते असा एक तर्क याचिकेत मांडण्यात आला आहे. विविध न्यायालयात दाखल झालेल्या अनेक खटल्यांच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात ही सुनावणी होणार आहे. वाराणसीतली ज्ञानवापी मशीद, मथुरेतली शाही ईदगाह मशीद आणि संभल इथली शाही जामा मशीद यांच्याशी संबंधित खटल्यांचा यात समावेश आहे. प्राचीन मंदिरं नष्ट करून या सर्व प्रार्थनास्थळांची उभारणी करण्यात आली होती असा दावा या सर्व खटल्यांमध्ये करण्यात आला असून तिथे हिंदूंना पूजा अर्चना करण्याची अनुमती देण्यात यावी अशी विनंती करण्यात आली आहे. अफवांचं खंडन करणं आणि केंद्र सरकार संबंधित पसरवल्या जाणाऱ्या खोट्या बातम्या शोधण्यासाठी नोव्हेंबर 2019मध्ये पत्र सूचना कार्यालयाअंतर्गत तथ्य शोधन विभाग स्थापन केल्याची माहिती केंद्र सरकारनं दिली आहे. लोकसभेत एका लिखित प्रश्नाच्या उत्तरात माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन यांनी ही माहिती दिली आहे. हा विभाग अशा खोट्या आणि संदिग्ध बातम्यांची पडताळणी करून जनतेसमोर सत्य मांडतो असं त्यांनी सांगितलं. गृह मंत्रालयानंही महिला आणि बालकांसंबंधित लैंगिक अत्याचार तसंच संबंधित सामग्रीवर अंकुश लावण्यासाठी पुढाकार घेतल्याचं त्यांनी सांगितलं.